व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे, माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते श्री संजय राऊत, इतर सर्व मान्यवर आणि माया जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दरवेळेला इथे सभा घेतली की तो आमचा टेबल फॅन होतो. कुठे पाहायचं कळत नाही, इथे पाहायचंय का इथे पाहायचंय का इथे पाहायचंय. पण हे सरळ असल्यामुळे मी इथेच बघतो. चालेल ना? आज निवडणूक एका शेवटच्या टप्प्यावरती येऊन ठेपलेली आहे. कालची सभा ही मुंबईची होती, आजची सभा ही ठाण्याची आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता सगळा प्रचार थांबेल, संपेल आणि मग सरकारकडनं घराघरात पैसे वाटायला सुरुवात होईल. ती आधी झाली आहे सुरुवात. भारतीय जनता पक्षाचे लोक पैसे वाटतायत आणि शिंदेचे लोक पकडतायत. काय चालू आहे सरकारात तेच कळत नाही. त्या दिवशी मी कल्याण डोंबिवलीला गेलो, अनेक मतदारसंघामध्ये फिरलो. प्रचंड हवा आहे तिकडे. सगळ्या गोष्टी एवढ्या करून पण मी खरं तर आज त्या कल्याण डोंबिवलीमधल्या काही लोकांना मी इथे बोलवणार होतो, पण आता प्रचाराचा शेवटचे काही 2 दिवस आहेत, उरलेले आहेत, म्हणून ते इथे येऊ नाही शकले. पण मला त्यांना तुमच्या समोर तर मला त्यांना आणायचंच होतं, मुद्दामून आणायचं होतं. अनेक लोक आहेत. आज घराघरामध्ये 5-5 हजार रुपये वाटतात मतांसाठी. मला समजत नाही या लोकांचं. एका बाजूला म्हणतात आम्ही विकास केलाय आणि दुसऱ्या बाजूला पैसे वाटतात आणि म्हणतात मतदान करा. मग विकास काय केलात? मला घेणाऱ्यांची चिंता आहे, देणाऱ्यांची नाही. आपण 5-5 हजार रुपयामध्ये आपल्या मुलांना, आपल्या मुलीला आपण काय सांगतोय, आपण काय शिकवतोय? ते उद्या ज्या वेळेला समाजात जाणार त्यावेळेला ते काय म्हणणार? माझा बाप विकला गेला, माझी आई विकली गेली, माझ्या वडिलांनी आणि माझ्या आईने पैशासाठी मत विकलं. उद्या ती मुलं असतील, त्या मुलं मुलींचे त्यांचे कोणीतरी मित्रपरिवार असेल, ते काय म्हणतील की अरे ह्यांच्या आई वडिलांनी मत विकलं, हे विकले गेले. विकले जातात. त्या कल्याण डोंबिवलीमध्ये बाजार, गुलामांचा बाजार असायचा ना पूर्वी, गुलामांचा बाजार मांडलेला असायचा, तसा गुलामांचा बाजार मांडला होता. महाराष्ट्रामध्ये 66 ठिकाणी पैसे देऊन, पैसे वाटून फॉर्म माघारी घ्यायला लावले. त्या दिवशी मी माझ्या नाशिकच्या सभेमध्ये मी बोललो होतो, बेडे पिसे झालेत, बेडे पिसे. त्या दिवशी एका ठिकाणी तर कोणी, त्या एका माणसाने ते काय स्क्रुटिनी असते, समोरच्याचा एबी फॉर्म गिळून टाकला. बरं दिवस नव्हता, एखाद दिवस मिळाला असं दुसऱ्याशी वाट तरी बघता आली असती. एबी फॉर्म पडेल, एबी फॉर्म पडेल. इथपर्यंत गेलात तुम्ही. विकले जातायत काय, एबी फॉर्म गिळतायत काय. त्या सोलापूरला एखादा खून झाला आमच्या माणसाचा, आमच्या विद्यार्थी सेनेचा, तो तिथला शहर अध्यक्ष होता, त्याचा खून केला फॉर्म मागे घेण्यासाठी. म्हणून इथपर्यंत सरकार चाललंय. पोलीस हताश, कोर्टाकडे तर बघायलाच नको. हे कोणतं राज्य आहे? बिनधास्त सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मला ती, म्हणून मी मगाशी म्हटलं ना, मला ती माणसं आणायची होती, ती त्या
प्रचारामध्ये बिचारे गुंतलेत, त्याच्यामुळे मला इथे त्यांना बोलवता नाही आलं. 5-5 हजाराला मतं विकतायत. मी फक्त 2-3 माणसांची फक्त तुमच्यासमोर नावं घेतो, बाकीचे दत्ता येतील. शैलेश धात्रक, एका ते काय प्रभागात 4चा प्रभाग असतो ना, त्याच्यामध्ये एका कुटुंबातले 3 जण उभे आहेत. शैलेश धात्रक, मनीषा धात्रक आणि पूजा धात्रक. किती पैशाची ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. म्हणजे काय लेवलचा बाजार मांडला या लोकांनी, तुम्हाला अंदाज येईल. या 3 लोकांना एका घरात मिळून 15 कोटी रुपयाची ऑफर दिली गेली. 15 कोटी. आणि मला ते मुद्दामून इकडे बोलवायचे होते त्यांनी 15 कोटीची ऑफर नाकारून ते निवडणुकीला उभे राहिलेत. पंधरा कोटी रुपयाची ऑफर नाकारणारे कुठे आणि 5-5 हजार रुपयामध्ये मतं विकणारे कुठे. दुसरा मुलगी सौ राजश्री नाईक, कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. कुठे आहेत? या इकडे, या इकडे. पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. बसा ताई. सुशील आवटे, ₹1 कोटी रुपयाची ऑफर झाली, नाकारले. अजून बरेच जण आहेत. कुठून येतोय हा पैसा? काय चाललंय हे? किती पैसे वाटायचे? अहो तुम्ही हे फक्त 2-3 जण बघताय, महाराष्ट्रभर पैसे वाटले. महाराष्ट्रभर आले कुठून? टाकसाळे. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 15 कोटी, कोणाला 1 कोटी, 2 कोटी. काय बघायलाच नको. ही कोणती महाराष्ट्रातील निवडणूक आहे? अहो इतकी वर्ष ह्या निवडणुका आम्ही बघतोय, अशी निवडणूक नाही पाहिली. काही लगामच नाही या लोकांना. बिनधास्त जे काय हवंय ते करायचंय. कोर्टात जाऊन काय उपयोग नाही, पोलिसात जाऊन काय उपयोग नाही, कुठेही तुम्हाला जाऊन उपयोग नाहीये. बस आमची मर्जी. त्या बदलापूरला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्या बाईच्या मुलीचं, एक लहान मुलगी जिच्यावरती बलात्कार झाला, तिचं प्रकरण जेव्हा बाहेर काढलं, त्यातला जो मुख्य आरोपी होता, काही कारण नसताना पोलिसांकडनं त्याला एन्काउंटर केला गेला, मारला, त्याला ठार मारला. का? कशासाठी? या नराधमांना ठार मारले पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाहीये. पण एन्काउंटर मध्ये ठार का मारायचा होता? काही गुपित होतं का? जर ते बाहेर पडलं असतं तर काही प्रॉब्लेम होता का?